नमस्कार मंडळी, मी वैशाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। बाजारामध्ये छान हिरवीगार ताजी मेथी यायला लागलेली आहे। तर मग चला अशा हिरव्यागार कवळ्या लुसलुशीत मेथीच्या भाजीचे आज आपण वडे बनवणार आहोत। मुलांसाठी ही रेसिपी खूप पौष्टिक बनणार आहे, कारण मुलं हे मेथी खाण्यास खूप कंटाळा करतात। अगदी छान कुरकुरीत जिभेची चव बदलून टाकणारे हे वडे तयार होतात। तुम्ही संध्याकाळी चहाच्या वेळेवर देखील हे वडे तयार करू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करताना समोरील घंटीचे बटन देखील दाबा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग आता आपण मेथी वड्याच्या रेसिपीसाठी सुरुवात करूया। मेथी वडा तयार करण्यासाठी आपण कोरडा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा सोप घेतलेली आहे। ही सोप मी आता मंद आचेवर भाजून घेते। हे भाजलेले धने, सोप आणि जिरे वड्यांमध्ये खूप छान लागतात, त्यामुळे वड्यांची टेस्टच बदलून जाते। गॅसच्या मंद आचेवर अगदी खमंग हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहेत, त्याचा घरात घमघमाट सुटतो। हे सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत। आता मी यांना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होऊ देते। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून अशा प्रकारे जाडसर ही पावडर तयार करून घ्यायची आहे। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून मिक्सरमधून परत एकदा जाडसर असं वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे जेव्हा पण मला हिरवं वाटण वाटायचं असतं त्यावेळी मी कोथिंबीरीच्या काड्या नेहमी घेते। तर हे मेथी वडे बनवण्यासाठी मी 2 वाट्या चण्याची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ जवळपास 4 ते 5 तास भिजत ठेवलेली आहे। ही भिजत घातलेली डाळ मिक्सरच्या भांड्यातून आपण जाडसर वाटून घेणार आहोत। मी इथे चण्याची आणि उडदाची डाळ भिजत घातलेली आहे। यामध्ये तुम्ही आणखी मुगाची डाळ, मटकीची डाळ देखील मिक्स करू शकता, आणखीच छान हे चवदार वडे तयार होतील। हे बघा, अशा प्रकारे भिजत घातलेली डाळ मी पूर्ण वाटून घेतलेली आहे। या डाळीला छान बाइंडिंग येण्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, यामध्येच आता आपण कोरडे मसाले टाकूया। त्यामध्ये थोडीशी हळद, जो कोरडा मसाला आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेला आहे तो 2 ते 3 चमचे मसाला, चवीपुरतं मीठ, थोडेसे तीळ, थोडासा ओवा घेतलेला आहे, तो ओवा हातावर छान चोळून या वड्यांमध्ये टाकावा, म्हणजे याचा छान स्मेल येतो। त्यानंतर आपण जे हिरवं मिरचीचं आणि कोथिंबीरचं वाटण वाटून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकूया। त्यासोबतच मी 1 कांदा असा लांब बारीक कापून घेतलेला आहे आणि खूप अशी हिरवीगार कवळी मेथी। आता हे सर्व पदार्थ हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही मेथीचे प्रमाण आणखी देखील वाढवू शकता। खूप अशा मेथीने ही वडे खूप छान लागतात आणि या वड्यांमुळे भरपूर अशी मेथी मुलांना खाण्यात येते। हे बघा, अशा प्रकारे मी हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। वडे तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण वडे तयार करायला घेऊया। एखाद्या प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे थोडासा वड्याचा गोळा घेऊन हा वडा हाताने थापून घ्यायचा आहे। वडा थापण्याआधी हाताला देखील पाणी लावावे, म्हणजेच वड्याचं मिश्रण हाताला चिकटत नाही। हे बघा, अशा प्रकारे हा वडा तयार झालेला आहे। आता हा वडा आपण तेलामध्ये तळून घेऊया। वडा दोन्ही बाजूंनी छान तांबूस होईपर्यंत खमंग असा तळून घ्यायचा आहे। त्यामुळे हा वडा खूप कुरकुरीत तयार होतो आणि कुरकुरीत वडा खाण्यास खूप छान लागतो। अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले वडे देखील आपण एक एक करून तयार करून घेऊया व तळून घेऊया।
हे बघा, अशा प्रकारे तयार आहेत खमंग असे कुरकुरीत लाल तळलेले मेथी वडा। खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। यामध्ये वेगवेगळ्या डाळी, त्यासोबतच मेथी देखील खाण्यात येते आणि त्यासोबतच तोंडाची चव देखील अगदी बदलूनच जाते। तुम्ही हे मेथी वडे दह्यासोबत, सॉससोबत किंवा हिरव्या मिरचीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता। चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी नक्की तयार करून बघा। आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।